तीळ जाळीले तांदूळ काम क्रोध तैशेची खळ कारे शिरलाशी वावगा न भजता पांडुरंगा बाल दब्बासाठी केली अक्षरांची आठी तप करुणी तीर्थाटन वाढविला अभिमान वाटिले ते धन केली अहंता व जतन तुका म्हणे चुकले वर्म केला ओघाची अधर्म। बावली आज आपण संत तुकोबारायांचा हा अतिशय गोड असा अभंग घेऊन आलो आहोत आणि या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी भक्तीचा सोपा मार्ग आपल्याला सांगितलेला आहे। ईश्वराची प्राप्ती करायची असेल, आपल्या मनाला शांत करायचं असेल तर प्रपंचामध्ये राहून आपल्याला परमार्थ करता येतो। त्यासाठी कर्म काढण्याच्या अवडंबराची अजिबातही गरज नाही असं संत तुकाराम महाराजांनी अनेक अभंगामधून सांगितलेलं आहे। यामधून सुद्धा तोच मार्ग जो सरळ सोट मार्ग आहे तो महाराजांनी आपल्याला सांगितलेला आहे। महाराज काय म्हणतात पाहूया बावली। तीळ जाळीले तांदूळ काम क्रोध तैशेची खळ तीळ तांदूळ सर्व समिधा ह्या यज्ञामध्ये टाकले, अग्नीमध्ये टाकले, त्याची आहुती दिली, परंतु ज्याची खरी आहुती द्यायला पाहिजे, ज्यावर नियंत्रण मिळवायला पाहिजे ते मात्र आम्हाला मिळवता आलं नाही, मिळवता येत नाही। हे खरी आहुती कशाची द्यायची तर महाराज म्हणतात काम क्रोध तैशीची खळ काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे जे षड्रिपू आहेत या 6 रिपूंची 6 शत्रूंची आहुती देणं आवश्यक आहे। हे खळ जाळून टाकणं आवश्यक आहे किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे, परंतु ते तसेच आहेत। आहुती दिली कशाची? तीळ जाळले तांदूळ जाळले सर्व समिधा यज्ञामध्ये टाकले, परंतु जे जाळायला पाहिजे जे कमी करायला पाहिजे ते नाही करता आले। बावली कारे शिरला शिवाउगा न भजता पांडुरंगा। तुकाराम महाराज म्हणतात बाबा रे पांडुरंगाचं भजन कर, पांडुरंगाची भक्ती कर, त्याचं नामस्मरण कर, व्यर्थ सीन करून घेऊ नको, व्यर्थ गोष्टीमध्ये लागून थकू नको, सीन करून घेऊ नको। ह्या गोष्टी करून कशाला शिकतोस? ईश्वर जो आहे हा आपल्या मनामध्ये असला पाहिजे। नामस्मरण हा सर्वात मोठा मंत्र महाराजांनी आपल्याला दिलेला आहे आणि ते सोडून कधी कधी आपण दुसऱ्याच मार्गाने जातो तेव्हा तो मार्ग टाळा। आपली गत ही कोणासारखी होते पाहूया। रात्रीची वेळ होती आणि एक माणूस स्ट्रीट लाईटच्या खाली त्या उजेडामध्ये काहीतरी शोधत होता। आता त्याच रस्त्याने दुसरा आला आणि दुसरा आल्यानंतर त्यानं पाहिलं की अरे हा काहीतरी शोधत आहे। आता हा येणारा सज्जन गृहस्थ याला वाटलं याची मदत करूया। काय बाबा काय शोधतोस? हा म्हणाला मी घराची किल्ली शोधतोय, म्हणजे किल्ली हरवली। आता त्याच्याशी बोलल्यावर त्याच्या लक्षात आलं की हा काहीतरी थोडंफार घेतलेला आहे, तरी ठीक आहे म्हणे याला घरी जाता आलं पाहिजे, घर उघडता आलं पाहिजे, याची किल्ली आपण शोधून देऊया। तेव्हा तो सुद्धा शोधायला लागला त्याच्यासोबत त्या लाईटच्या खाली। अजून 2 वाटसरू आले, त्यांनी सुद्धा शोधाशोध केली किंवा याची किल्ली हरवली, आपण शोधूया। हे दोघं शोधून राहिले, आपणही हात मारलो। चौघांनी पूर्ण उजेडामध्ये जिथे तो बसलेला होता त्या आजूबाजूला सर्व शोधून काढलं। काही जास्त कचरा वगैरे सुद्धा नव्हता त्या ठिकाणी, त्यामुळे शोधायला त्यांना सोपं गेलं। परंतु झालं काय? काही केलं, किल्ली काही सापडत नव्हती। चौघांनी शोधल्यावरी मग शेवटी पहिला जो होता मदत करणारा त्याने विचारलं बाबा रे तू इथे किल्ली शोधून राहिला, नक्की इथेच पाडली ना तू? तो काय म्हणतो बा अरे नाही
माझी किल्ली तर म्हणजे बगीच्यामध्ये झाडाखाली पडली आहे का? बघा म्हणतो इथे का शोधतोस, कशासाठी शोधतोस? किल्ली जर बगीच्यात पडली तर इथे येऊन का शोधतोस? तर तो म्हणाला तिथे आता अंधार आहे आणि इथे लाईट आहे, इथे उजेड आहे, मग उजेडात मी किल्ली शोधतो, तिथे अंधारात कशी काय सापडणार आहे? तेव्हा आपण हरवली कुठे आणि शोधतो कुठे अशी गत होऊ नये असं तुकाराम महाराज म्हणतात. तुझ्या आहे तुझ्या पाशी परी जागा भुललाशी. कस्तुरी मृग, त्याच्या जवळच कस्तुरी असते आणि त्याचा सुगंध हा चालत असतो. त्या सुगंधाला तो विशिष्ट काळामध्ये बेभान होतो आणि बघ तो सुगंध कोठून येतो आहे शोधण्यासाठी तो पळत सुटतो. आणि त्याला हे मात्र समजत नाही की हा जो गंध आहे, हा जो सुगंध आहे, हा आपल्या आतमध्येच आहे. तर तशी गत या किल्ली शोधणाऱ्याची होते आणि नामस्मरण सोडून, देवाचं नाव घेणं सोडून, त्याची सरळ भक्ती सोडून वाकड्या मार्गाला जर आपण गेलो तर आपली गत सुद्धा ते किल्ली शोधणाऱ्यासारखी होईल. हरवलं कुठे आणि आपण पाहतो कुठे. तुझ्या आहे तुझ्या पाशी परी जागा भुललाशी. पुढे महाराज काय म्हणतात पाहूया. मानदंबासाठी केली अक्षरांची आटी. मान सन्मानासाठी सोप्या गोष्टी खूप कठीण करून सांगण्याची काही लोकांना सवय असते आणि बऱ्याच वेळा ह्या कठीण भाषेत सांगितलेलं समजत नाही. सोपा जे सांगायचं ते सोपं करून सांगा, कठीण करून नाही. तेव्हा तुमचा मान जरूर वाढेल, परंतु समोरच्याचं कन्फ्युजन वाढते, समोरच्याला ते समजत नाही. तेव्हा पांडित्य मिरवायचं, परंतु कुठे जिथे समजेल तिथे, जिथे समजत नाही तिथे सरळ सरळ भाषेमध्ये सांगा असं तुकाराम महाराज म्हणतात, तुकोबा म्हणतात. पुढे काय म्हणतात पहा. तप करुणी तीर्थाटन वाढविला अभिमान. तप करुणी तीर्थाटन वाढविला अभिमान. तप केलं, तीर्थाटन केलं, परंतु यामधून नम्रता यायला पाहिजे. तपानं नम्र व्हायला पाहिजे. नम्र झाला नाही तर काय झालं, अभिमान मात्र वाढला. अभिमान स्वतःबद्दलच्या म्हणजे गर्व निर्माण झाला, खूप अभिमान त्या व्यक्तीला आला. असं जर असेल तर तप आणि तीर्थाटनाचा काही उपयोग आहे का माऊली? नाही. तप करून तीर्थाटन वाढविला अभिमान. तप तीर्थाटन करून अभिमान वाढत असेल तर असं तप काहीही कामाचं नाही. क्रोध वाढेल, लोभ वाढेल, मोह मद मत्सर हे जर तसेच असतील तर काय फायदा आहे? पुढे महाराज म्हणतात पहा. वाटिले ते धन केली अहंता जतन. दान धर्म केला आणि या दान धर्मामधून सुद्धा अहंताच जतन केली, अभिमानच वाढवला. आधी एवढं दान केलं, या मंदिराला एवढं दिलं, त्या मंदिराला तेवढं दिलं, याला अशी मदत केली. तेव्हा दान करावं तर कसं? उजव्या हाताला दिलेलं दान डाव्या हाताला सुद्धा समजू नये असं दान द्या असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि गरजू जो आहे सत्पात्री दान दे असं महाराजांना या ठिकाणी म्हणायचं आहे. वाटिले ते धन केली अहंता जतन. धन वाटून दान करून अभिमान मात्र जतन करू नका, अभिमान मात्र बाळगू नका असं तुकाराम महाराज म्हणतात. त्यामधून काहीही साध्य होणार नाही. तुमचा मोठेपणा मात्र होईल आणि मोठेपणा हा 4च दिवस लोक ठेवतात, पुढे 5व्या दिवशी तो विसरत असतात. तेव्हा आपल्याला माहिती आहे लोकांची जी स्मरणशक्ती आहे ती अतिशय अल्प असते, त्यामध्ये सर्व चालेल. विशिष्ट कालावधी एखाद्या गोष्टीवरून निघून गेला की सर्वच गोष्टी सर्व लोक विसरत असतात. मग ते खूप मोठी गोष्ट असो, दुःखद असो किंवा आनंदाची असो, विशिष्ट काळानंतर ते विस्मरणामध्ये जात असते. आणि म्हणूनच अभिमान जर वाढत असेल, अहंकार जर वाढत असेल तर असा दानधर्म सुद्धा काहीही कामाचा नाही असं तुकोबा महाराज म्हणतात.
पुढे महाराज काय म्हणतात पा, तुका म्हणे चुकले वर्म केला ओघाची अधर्म. तुकाराम महाराज म्हणतात रहस्य जे मुख्य रहस्य तेच चुकलं, वर्मच चुकलं. आणि वर्म चुकल्यामुळे काय झालं तर अवघाच अधर्म झाला. धर्म करायला गेलो आणि अधर्म झाला असं तुकोबा म्हणतात. मृगजळा दिसे साचपण ऐसे खोटी याची पिसे उर फोडी. असं एका दुसऱ्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रस्त्यावर आणि दूरवर पाणी दिसते. वास्तविक ते हवेच्या लाटा असतात, पाणी दिसते असं. आणि दुरून पाहिल्यानंतर आपल्याला वाटते की इथे पाणी आहे. हरिण जे असतात त्या हरणांना सुद्धा वाटते की त्या ठिकाणी पाणी आहे. आणि मग या पाणी आहे या भ्रमामध्ये ऊर फुटेस्तोवर खोट्या पाण्याच्या मागं भ्रमाच्या मागे धावत सुटतात. तशी आपली गत होऊ नये. वर्म जर चुकलं तर तशी गत होते. मृगजळाप्रमाणे म्हणजे मृगजळ जसं असते त्या मृगजळामुळे आपल्याला खऱ्या पाण्याचा भास होतो, परंतु ते खरं पाणी नसते, खोटं असते. आणि खोट्याच्या मागं हरणासारखं आपण जर धावत सुटलो तर फक्त त्रास करून घेऊ, स्वतःला त्रास होईल, समाजाला सुद्धा त्रास होईल. म्हणून बाय बापांनो, विठ्ठल भक्ती करा, नामस्मरण करा आणि सत्यवचनी राहा. शक्यतोवर खरं बोला, खोटं बोलू नका. आणि काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे षड्रिपू आहे त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा. अवडंबर टाळा. कर्मकांड जे आहे ते कर्मकांड टाळा. आणि ईश्वर भक्ती ही मनाने करा. मन शांतीसाठी जेवढी पूजा करायची आहे ती सगुण भक्ती तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. सगुण भक्ती म्हणजे तुकाराम महाराज त्यांना निराकार निर्गुण परमेश्वराची भक्ती सुद्धा करता आली असती, कारण ते होते तेवढे थोर. परंतु त्यांनी सगुण भक्ती सांगितली, कारण सगुणाकडून निर्गुणाकडे जाता येते, मूर्ताकडून अमूर्ताकडे जाता येते, अमूर्ताकडून मूर्ताकडे नाही येत आहे. तेव्हा एक प्रतिभा आपल्या डोळ्यासमोर जर असली, ती विठ्ठलाची असेल, एखाद्या देवीची असेल, विष्णूची असेल, शंकराची असेल, या देवतेची, आपल्या प्रिय देवतेची प्रतिभा आपल्या समोर असेल आणि त्याची जर आपण भक्ती केली, नामस्मरण केलं, तर नक्कीच संसारामध्ये राहून सर्व कामं करून आपल्याला ईश्वर प्राप्ती करता येते, मनाला शांती मिळवता येते. आणि तेच महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. महाराज काय म्हणतात पाहूया. तीळ जाळीले तांदूळ का क्रोध तैसेची खळ, का रे शिरलासी वावगा न भजता पांडुरंगा, मानदंबासाठी केली अक्षरांची आटी, तप करुणी तीर्थाटन वाढविला अभिमान, वाटिले ते धन केली हंता जतन, तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म. असं संत तुकोबाराय म्हणतात. आणि या अभंगाचा अर्थ आपण, भावार्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. जर काही चुकलं असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.